लेट 4:42 आणि अंतर आहे 256. अंतर निघालो आहे. हाय मंडळी, नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या मोठ्या व्लॉगिंगमध्ये. आज मी चाललो आहे अक्कलकोटला पुण्यावरून. सकाळची आता वाजले आहेत 4:53. आपण साधारणतः पोचणार आहोत 11 वाजेपर्यंत, 10:30-11 वाजेपर्यंत. आय होप लवकरात लवकर मी हा रस्ता कव्हर करेल. हा माझा पहिला मोठा व्लॉग आहे. मला काय जास्त बोलता येत नाही, म्हणजे जो सुरुवात आताच केलेली आहे, अजून काय एवढं जमत नाही इन द सेन्स की याच्या आधी कधी केलं नाही आहे. मित्रांमध्ये गप्पा मारल्या वगैरे सगळं ऐकलं आहे, मोठे व्लॉग पाहिले आहेत, पण असं. आणि हा माझा सोलो राईड आहे. एअरपोर्टचा रोड वाटतंय का? सकाळचे 5 वाजलेत, गडबड चालू इथं. आताच आय थिंक कुठली ती फ्लाईट आली आहे, त्याच्यामुळं चांगलीच गर्दी आहे. लोक घरी चाललेत आणि कॅब चालू थांबलेत. सायबेज कल्याणनगर मेट्रो स्टेशन. सकाळचा रात्रीचा प्रवास मला मेजरली आवडतो, कारण ट्रॅफिक काहीच नसतं. गाडी पळवायला पण मजा येते. 2 व्हीलर असो 4 व्हीलर, गाडीचा प्रवास हा सुखद प्रवास. त्याच्या आधी मी 4 व्हीलरनेच जास्त फिरलो आहे, 2 व्हीलरने फार कमी फिरलो. लास्ट टाईम लडाखला गेलो होतो, त्यावेळेस जी राईड केली त्याच्यामुळं कॉन्फिडन्स आला. आफ्टर दॅट मी ठरवलं की बाईक घेतलीच पाहिजे आता. मग मी ही SD ॲडव्हेंचर बाईक घेतली आहे. या राईड करण्यामध्ये एक सुकून असतं ना, ते कशातच नाही आहे. त्या साईडला सोडून राईडवर निघणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे, कशातच नाही. जी राईडला मजा येते ना, सिनिक व्ह्यू फ्रॉम दी मगरपट्टा बॅक साईड सिटी. मगरपट्ट्याला बॅक साईडचा व्ह्यू आहे. रस्ता सकाळी पकडत असतो मगरपट्टा. मित्रांनो, सोलापूर हायवेवरनं ड्राईव्ह करताना थोडंसं केअरफुली करा. त्या गाड्या आहेत, ट्रक्स आहेत, काही व्यवस्थित चालवत नाहीत. कसेही गाड्यामध्ये घालतात, बावळट होतो. ते ड्रायव्हर लोक पण बरेचसे पिऊन असतात, तो स्वतःची काळजी घ्या. आत्ताच मग एक कंटेनर डायरेक्ट आडवा आलाही, तसं पुढं गाडी होती तर तरी मागून मग डायरेक्ट गाडी त्या साईडने मी येत होतो. खरंच मूर्ख असतात ते, त्यांना दुसऱ्याची जीवाची काही काळजी नसते, स्वतःची असते. मोठ्या डंपरमध्ये बसून गाड्या कसंही चालतात. जीवाची काळजी असेल तर गाडी व्यवस्थित चालवा. बाकी सगळं मनावर आहे. गाडीमध्ये फ्युल आहे, पण जायच्या आधी एकदा खूप जावं करतात. भारत पेट्रोलियम आहे लेफ्ट साईडला, थोडंसं फुल करून पुढे जावं. भारत आहे. पॉवर पाहिजे, पॉवर चालू आहे का पुढं? संपला आहे.
मित्रांनो इथं पॉवर संपलं आहे. पॉवर भरतो कारण गाडीमध्ये गरज पॉवर येते आणि गाडीचा परफॉर्मन्स पण चांगला राहतो. मी साधं पेट्रोल उसळ टाकून पाहिलं आणि साधं म्हणजे नॉर्मल त्याच्यामध्ये इथेनॉल 20% ब्लेंड झाल्यामुळे गाडीचा परफॉर्मन्सची वाट लागते लिटरली. हे मी सुद्धा फील केलं आहे. मी केला आहात का फील चांगला मला. ज्यावेळेस मी पॉवरचं पेट्रोल टाकतो त्यावेळेस गाडीमध्ये खरंच पॉवर आल्यानंतर गाडी स्मूथ चालते. एवढा काही फरक पडत नाही. पैशामध्ये तुम्हाला वाटतं फरक पडतं पण मायलेजमध्ये सुद्धा फरक पडतो. जेवढे पैसे तुमचे एक्स्ट्रा जातात तेवढं मायलेज सुद्धा गाडी देते. असं खाया तसं खा एकूण एकच आहे. पण मला जी पॉवरची मजा भेटते ती नॉर्मल पेट्रोलमध्ये नाही भेटत. होप इथं पॉवरचं पेट्रोल असेल. हा तर मोठा दिसतोय. यो 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 आवाज आहे का मित्रा? दादा पॉवरचं पेट्रोल आहे का? स्पीडचं पेट्रोल आहे. चलो पेट्रोल भरून निघालो आहे. चलो आता आपल्या प्रवासाला. गाडी फुल केली आहे. चलो हम सफ़र की तरफ. 5:30 वाजले आहेत. आपण आत्तापर्यंत 271 किलोमीटर राहिला आहे. ही आपली फॉग लाईट कशी दिसते? रस्ता दिसतोय का? दिसतोय ना? यो लाईट चांगला. सकाळचे वाजले आहेत 6. चलो गाईच. आवाज कसा येतो तुम्हाला? चांगला येतोय का? आता थोडं व्यवस्थित वाटतंय जरा सीट बसल्यापासून. यार गाडीला म्हणजे फोमिंग करून घेतली होती थोडीशी. फोम सीट स्पंज वगैरे टाकून त्यांनी एक जुगाड करून सीट लावलं होतं पुढं मागे. मला त्यानंतर थोडं कम्फर्ट होईल कारण मागच्या नेक्स्ट राईडला मला खूप त्रास झाला होता येताना. म्हणून मी ते करून घेतलं. पण तरीही नाही. एका सीटवाल्याला विचारलं त्याने सांगितलं की एअर पास होत नाही बसल्यानंतर. त्याच्यामुळं मे बी ते हीट जाणवत असेल बसल्यावर त्रास होतो आहे. पण तो म्हणला की ते एक जाळी भेटते ब्लॅकवाली ती लावून घ्या आणि एअर पास होईल आणि तुम्हाला काही होणार नाही. पण छोट्या मोठ्या प्रवासात त्या जाळीने त्रास होत नाही. पण आजच्या लॉंग राईडला मला थोडंसं वाटायला लागलं की यार नाही का थोडंसं गरम होतं आहे सीट अँड अनकम्फर्ट होतं. पुढं जाऊन त्रास नको व्हायला म्हणून मी सोबतच सेफ्टी साईड माझी जेलीवाली सीट आणली होती ती लावली आता. आय होप त्रास लडाखच्या पूर्ण राईडला मी सीट वापरली होती. मला त्रास काहीच झाला नाही म्हणून मी ती सीट सोबत ठेवली होती. तुम्हालाही त्रास होत असेल तर तुम्ही सोबत नक्कीच कॅरी करा. रोड किती सुंदर दिसतोय या गुलाबी असाच रोड. मी गोव्याला जाताना अनुष्करामागे गेलो होतो त्यावेळेस सुद्धा आम्हाला पूर्ण सकाळी त्यावेळेस संध्याकाळ होते बरोबर. संध्याकाळचे असं पिंक स्काय होते पूर्णपणे पिंक स्काय. इंस्टाग्रामवर रील्सवर टाकली आहे याची. तर सुंदर डोळ्याला दिसत होतं ना की काय सांगा. त्यावेळेस कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं नाही. म्हणजे जसं डोळ्याला दिसत तसं म्हणतात ना जे डोळ्यांचं सुख आहे ते कुठलाच कॅमेरा काहीच करू शकत नाही. ते डोळ्याला दिसणारे दृश्य आणि जे सुख भेटतं ते कशात नाही डोळ्यानं पाहताना. सकाळचे 6:13 झाले आहेत. आपण आत्तापर्यंत 73 किलोमीटर क्रॉस केले आहे आणि पाटच क्रॉस करतोय आपण.
पुढे टोल प्लाझा आहे 1 किलोमीटर नंतर. 73 किलोमीटर वी कम्प्लिटेड गाईज. 5 वाजले होते निघायला. एक ऑलमोस्ट 1 सव्वा तास. नॉट बॅड. वाटसचा टोल आहे. आणि रस्त्यावर कडलंय का पाणी, टू व्हीलरसाठी आहे का जागा? अरे भाऊ थांबा, टू व्हीलरवाल्यांना जाऊ द्या. मी ऑलवेज 4 व्हीलरच्या अशा लाईनीमध्ये अडकलेलो आहे. सो आता टोल पहिल्यांदा मी ॲक्च्युली सोलापूर हायवे चाललो आहे बाईकने. नशिबाने बाईक्सला टोल नाही आहे महाराष्ट्रात तरी. काय वेळ टाकली, गाडी कशी काढायची? खांब पडलाय का? खांब पडलाय यांचा. मला वाटलं काय झालं इथं, पाडून ठेवलं का यांनी का कळाना. एवढी मोठी गाडी होती ती यार. डेंजरस सीन कंपनीचा. बऱ्याच वेळा इथून गेलो आहे आणि समोर तुम्हाला दिसते ना कंपनी. रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसते. MIDC आहे वाटसची. तिच्या लाईट आहे त्याचा आमच्या जगभर लाईटाचा वापर दिलेला आहे. खूप भारी वाटतात ते बल्ब पाहायला. बल्ब लागते बल्ब. कंपनी आहे खूप सुंदर दिसते रात्रीच्या वेळेस. एवढ्या लाईट्स लावल्या आहेत त्या रात्रीच्या वेळेस खूप सुंदर चमकतात. वा, झाडं झाड केलं इकडं प्रदूषण, इकडं झाडं म्हणजे बघ दिसत ना रात्रीच्या वेळेस अट्रॅक्टिव्ह होतात. काय HOPL काय माहिती HOPL. तरी प्लांट आहे केमिकल आय गेस काहीतरी केमिकल कंपनी आहे. स्मेल पण येतं इथं. गाईज आणि मित्रांनो, या राईडचे सिम्बाचे 2000 किलोमीटर आता कंप्लीट होतील. काही क्षणातच माझा आनंद गगनात जाईल. नाही बघा, ये 2000 किलोमीटर कंप्लीटेड. सिम्बाचे पहिले 2000 किलोमीटर कंप्लीट. सुंदर दिसतं यार. अशीच झाडं हायवेला लावून ठेवावी. छान डोळ्यांना पाहायला सुद्धा. आणि सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे रात्रीच्या वेळेस तिकडची लाईट तिकडे येत नाही, इकडची लाईट तिकडे जात नाही. हा खूप मोठा बेनिफिट आहे नाईट राईडसाठी. आणि हवे पोल्युशन पण खूप प्रमाणे होतं हायवेला. कंट्रोल झाडं पाहिजे यार, खूप गरजेचं आहे. आवडला होता मला तो मॅच मी सासवडला पण पाहिला होता. वेगवेगळी प्रकारची फुलं त्यांनी रस्त्याच्या मध्ये लावली आहेत. त्यांच्या डोळ्यात इतकं सुंदर दिसताना यार काय सांगावं.
गाणं किती सुखमय वाटतं. यात बघायच पाहता सगळे लोक की काय वड वाटतं यार. चलो पा ते सीन पा सीन ते नंतर येतं डोळ्यांना सनराईज सनसेट. सूर्य एकदम डोळ्यासमोर आला आहे. मी स्टँडिंग मारतोय. चक 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 सूर्य मला दिसतोय का? यो बाय किती वाजले? 6:48 झाले आहेत. सूर्य बऱ्यापैकी वरती आला आहे सकाळच्या. रनिंग झालं जवळपास 120 किलोमीटर झालं आहे. 15 मिनिटांनी आपण थांबूया आणि मस्तपैकी चहा घेऊ. चांगला चहा घेतला नाही आहे मी. आहे यार. माझा आवाज येतोय माईकमध्ये गाडीचा स्पीड असल्यामुळं तरी मी ओरडून बोलायचा प्रयत्न करतोय. माझ्या कोरड्याने किती रेकॉर्ड होतं आयडल हे सगळं आता मला पोस्ट प्रोसेसिंग कळेल. व्हिडिओ एडिटिंगला घेईल त्यावेळेस. कॅमेरासाठी तितका काय होतं यार कॅमेरा. होय 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 ती नदी आहे कुठली आहे डोंट नो. पाहू आपण पुढे जाता जाता. उजनी धरण लागतं. मे बी ते आसपास कुठतरी उजनी धरण असेल. ते उजनी धरणाला निघाले. काय डॉलर काय डाळच मराठीत डाळच इंग्लिश मध्ये डलाच गाव आहे. सकाळचे वाजले आहेत 7. गाडीची रनिंग झाली आहे 137 किलोमीटर. 138 किलोमीटर झाली आहे. बऱ्यापैकी चांगलाच उजेड पडला आहे. ते चालू असेल का? काही भेटेल का? मी खाटेल दिसलंय. चालू आहे का? नाश्ता आहे का? पाहूया. नाश्ता आहे का रेडी? यो आहे आहे आहे. बघूया इथे. निघालो आहे. हे आहे आपली सिम्बा थांबलेली आहे. तर मोबाईल सेट करूया. चलो गेट सेट.
चलो नाश्ता आपला झालेला आहे. नाश्ता करून आपण निघालो आहे. 7:30 वाजले आहेत. आत्तापर्यंत 143 किलोमीटर आपण ट्रॅव्हल केलं आहे. प्रवास सुखदमय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सेकंड टोल प्लाझा सोलापूर हायवेचा पहिला वाला तो खांबवाला होता. सेकंड हा यो बॉयज. रिक्षा पण जाऊ शकते. कॉम्पॅक्ट कार घ्यायची श्रिंक तरी पाहिजे. आई ग अशा प्रकारे या राईडचे 200 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत. सकाळचे वाजले आहेत 8:11 आणि आपले 200 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे. 200 किलोमीटरची सोलो राईड कंप्लीट. इथं काहीतरी काम चालू आहे फ्लायओव्हरचं. आय गेस फ्लायओव्हरचंच काम चालू असल्यामुळे प्रवास थोडासा डिस्टर्बन्स म्हणण्यापेक्षा थोडासा स्लो होऊ शकतो. होत आहे. साईडून छोटा रोड दिला आहे. गाड्या हळूहळू वारकपणे पुढे जात आहेत. तर सकाळ आहे म्हणून ठीक आहे. पण काही कोणानंतर गाड्या येतील आहे तर थोडंसं जाम होतं. लास्ट टाईम मी एक्सपिरियन्स केलं होतं इथं ट्रॅफिक. सकाळी सकाळी तर काही नसते. दुपारनंतर बिटवीन दी बिझनेस आवर्स कामाचा यायचा वेळ असतो. त्या वेळेत ट्रॅफिक फार जाम होऊन जातं. त्याच्यामध्येच कुठल्या गाडवाने जर गाडी मध्ये लावली त्याच्यावर लागली. जोपर्यंत रोडचं काम चालू आहे जोपर्यंत जिथपर्यंत ट्रॅफिक तुम्हाला लागेल इथं फ्लायओव्हरमध्ये मध्ये जोडला नाही आहे. काम चालू आहे. पूर्णपणे ज्यावेळेस होईल त्यावेळेस ट्रॅफिक होणार नाही. आतापर्यंत रोडमध्ये थोडासा काम चालू आहे. बाकी रोड सगळा एकदम चकचक आहे. चकाचक. मोहोळ गावामध्ये सगळं सहर्ष स्वागत आहे. मोहोळ गाव लागले आहे. मोहोळ आपल्याला फ्लायओव्हरच्या वरूनच जायचं आहे. अजून नाही. मोहोळमध्ये आपले स्वागत. झाडुके हॉस्पिटल. झाडुके हॉस्पिटल आपल्या आजूबाजूला झाडच नाही आहे. हॉटेल लोकसेवा. सोलापूर 34 किलोमीटर. हैदराबाद 342. फक्त यार मी हैदराबादला. चौथा टोल गेट आला आहे. 3 टोल गेट गेले आहे आणि हा चौथा आला आहे. 4th टोल गेट फ्रॉम दी पुणे. बाइक सड़ी नहीं है यहाँ पर. लोक आहेत पुढे. सोलापूरला जबरदस्त रिकव्हरी होतो.
तिथं रिकव्हरीसाठी लोक थांबतात तिथं. बेसला पैसे काढण्यासाठी लोकांकडून पैसे काढण्यासाठी पैसे काढायचं सर इकडं पहा तिकडं पहा. हमारा है सोलापूर शहर विजयपुरा डाव्या साईडला सरळ सोलापूर लागते आणि आपण चाललो आहे MIT विश्वविद्यापीठ आहे याच कॉर्नरला या कॉर्नरला. आणि इकडून गेला की विजयपुरा सरळ गेले की सोलापूर. वाजले आहेत 9:10. 250 किलोमीटर कंप्लीट झालं आहे आपलं. पण चाललंय सरळ मी थिंक करत होतो हाच फ्लाय. सोलापूरला जायचं असेल तर इथून खाली जावं लागतं आणि सोलापूरच्या बाहेर जायचं असेल तर वरून जावं लागतं. अक्कलकोटला जायचं तर वरून जायचं आहे. खालून पण जाऊ शकता असं काही नाही. ते खालून असं जावं लागतं असं नाही. आता इथून 43 किलोमीटर्स आहे अक्कलकोट. आणि रस्ता आता पण आलो त्याच्याही पेक्षा सुपर आहे. चांगला रस्ता आहे. आतमध्ये एक चौक आहे तिथं थोडं जाम भेटाल बट अदरवाईज रस्ता हा राईट घ्यायचा आहे. लेफ्ट न घेता राईट घ्यायचा आहे. लेफ्ट राईट काय वेगळा आहे का रे? वेगळा कुठला? कृषी उत्पन्न बाजार समिती. ओके राईट घेतला आहे. आता लेफ्ट घ्यायचा आहे पुढे जाऊन. पण ते एका चौकात 4-4-5 थांबतात. या चौकात पकडलं होतं मला. म्हणजे आमची गाडी पकडली होती. मला येत एक मंदिर आहे. खूप मोठी मूर्ती आहे. कुठलं मंदिर आहे काय? महादेवाचं आहे का? ते सुंदर मंदिर आहे. रामाचं आहे दिसतं काहीतरी. राम पण नाही माहीत नाही. येताना आपण जाऊया इथं पाहूया नक्की काय आहे कुठलं मंदिर आहे. सोलापूर शहराचं पॉवर स्टेशन. सोलापूर विभागाचं पॉवर. शूट करण्यासाठी काय काय करावं लागतं ना. आता आपण पोहोचू एक 15-20 मिनिटात अक्कलकोटला. स्वामींचं दर्शन घेऊ. थोड्या वेळ तिथं पाहू बसू आणि वापस परतीच्या प्रवासाला लागू. पाऊस याच्या घरी पोचायला पाहिजे. जास्त वेळ थांबायचं नाही आहे मला. आपला टोल लागला आहे. पाचवा टोल. ₹65 टोल पॉडकास्ट. Two-wheeler there is no charge. अक्कलकोटला आता समोर तो फ्लायओव्हर येत आहे. त्याला फ्लायओव्हर न जाता खालून U-टर्न घेऊन जायचं आहे. कारला कधी कधी सरळ दाखवतो.
सरळ सरळ कार कधी लास्ट टाईम यावेळेस मला युटर्न दाखवलाय आहे मॅपने. मे बी बाईक असेल या मे बी अपडेट झाला असं त्यांच्याकडे. राईट टर्न घेऊन जायचं आहे. करना है मुझे यू करते जाना है. श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ. आपले 300 किलोमीटर याप्रमाणे कंप्लीट झाले आहेत. 300 किलोमीटर्स राहिलेले 40 किलोमीटर 2 मिनटात कवर होतील. 55 मिनटात. उजवीकडे टर्न घ्यायचा आहे आपण. यार मी काय गायडन्स देतो तुम्हाला. एस डी ॲडव्हेंचर काय मस्त पळते गाडी. ती अंडी न पळवत सॉलिड थकवा तर जाणवत नाही आहे. बसून थोडं सीट दुखतंय. प्रवास म्हणजे एवढी सवय नाही आहे ह्या गोष्टीची त्यामुळे कदाचित. Till now, journey, it's wow. मी म्हणत होतो तेच हे तलाव या तलावाच्या आसपास किती घाण कचरा टाकतात लोक पहा. यार थोडंसं डोक्याचा कॉमन सेन्स स्वतःचा कॉमन सेन्स वापरा. पुढे येतात तिथं किती घाण दिसतंय त्यांना पण कळलं पाहिजे. टाकण्याला काही शक्कल नाही आहे. मंदिर मंदिर प्रशस्त वाहनतळ. 9:58 पोहोचलोय. निश्चित अंतरापेक्षा आधी चालू. पार्किंग बाईकची पार्किंग कुठे करावी तस करावी म्हणतोय. दर्शन झाल्यानंतर इकडे महाप्रसाद भेटतो. या साईडला पार्किंग आहे.
बघ.